मॅडमला काही कारणामुळे तो आज महिला दिनाचा दिवस घेतलेला आहे पोलीस स्टेशनमध्ये। आज सावित्रीबाई फुले यांच्या मुली आज सर्व इथं एकदम सन्मानाने उभे आहे आणि आम्हाला तिथं सविता मळीने आमचा सत्कार केला। आम्ही साडी देऊन काही टॉफी देऊन तो सत्कार एक वजत असतं की गावातले आपण सर्व महिला संघटने व्हा आणि सर्व महिलांनी गावाचा विकास करावा। तसा आमच्या नगरसेविका आहे, आम्ही गावाचा विकास करू। प्रथमच वरणगाव नगरपालिकेला 15 पैकी 11 नगरसेविका आम्ही निवडून आलेले आहे आणि 2 शिवसेनेचे बी आहे। 13 महिला आम्ही निवडून आलेले। पुरुषांची जागा आम्ही कमी केलेली आहे। औषध एवढं काम महिलांनी करावं की 100% महिला आपण निवडून आल्या पाहिजे आणि वरणगावचा विकास केला पाहिजे। धन्यवाद। गीता भांबळे, मी भुसावळ विधी समिती दक्षता समितीची सदस्य बोलते। आज आम्हाला सविताताई माळी यांनी दरवर्षाप्रमाणे वरणगाव येथे हिरकणी फाउंडेशन व पोलीस स्टेशनच्या मार्फत 8 मार्च जागतिक महिला दिवसानिमित्त त्या दरवर्षी आम्हाला बोलवत असतात। ताईंना खूप खूप धन्यवाद की ताई अशा महिलांचा सत्कार करतात ज्या महिलांना म्हणजे ओळख अशी नसते, परंतु ताईंच्या माध्यमातून ओळख निर्माण होते त्या महिलांची। लहान मुली असो किंवा लहान मुलांची आई असो किंवा वयोवृद्ध महिला असो, परिचारिका असो किंवा कुणी असो महिला की जिला कोणी ओळखत नाही अशा महिलांना ताई स्टेजवरती बोलून सत्कार करतात। आज उपस्थित आपल्या उपनगराध्यक्ष इंगळेताई किंवा नगरसेविका शिवसेना म्हणावं किंवा BJPच्या म्हणावं, सर्व महिलांना व्यासपीठावर बोलवलं। असं जातभेद नाही किंवा पक्षपात नाही, एक महिला म्हणून ते व्यासपीठ देतात आणि सर्वांना समान हक्क देतात आणि सर्वांचा सत्कार करतात। ताईंनी आज आम्हाला बोलवलं, आमचा सन्मान ट्रॉफी देऊन केला, त्याबद्दल ताईंचा खूप खूप धन्यवाद। ताई, आपल्याला काही आवश्यक अशा वस्तू अशा लागल्या हिरकणी फाउंडेशनसाठी तर आपण आवर्जून आम्हाला सांगावं। आमच्यासारख्या महिला सदैव आपल्या पाठीशी राहत आणि सर्व महिलांना 8 मार्चच्या जागतिक महिला दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज महिला जागतिक दिनानिमित्त आज वरणगाव पोलीस स्टेशनला दरवर्षीप्रमाणे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। दरवर्षीप्रमाणे आम्ही वरणगाव पोलीस स्टेशन व हिरकणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रमाचं आयोजन करत असतो। आज कार्यक्रमामध्ये आम्ही कर्तृत्ववान महिलांचा ट्रॉफी देऊन सत्कार केलेला आहे। नगरसेविका मॅडम, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, वकील, बचत गटांच्या महिला, सुरक्षा रक्षक व पोलीस कर्मचारी व सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या उल्लेखनीय कार्य करत असतात अशा महिलांचा आम्ही ट्रॉफी व या महिन्यामध्ये जन्माला आलेल्या कन्यांचा साडी व ड्रेस देऊन सत्कार केलेला आहे आणि 50 विद्यार्थिनींचा वही देऊन आम्ही आज इथे सत्कार केलेला आहे। एकच सांगायचं आहे की महिलांनी महिलांच्या पाठीशी सदैव राहावं। आज सर्व महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं कार्य करत असतात, तर त्यामुळे आम्ही सर्व महिलांचा आज सत्कार इथे केलेला आहे। एवढं बोलून मी माझं बोलणं संपवते। जय हिंद।